नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोजच्या भाज्यांच्या सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून साल काढून घेतल्या आहेत. त्याचबरोबर मी इथे एक बटाटा देखील साल काढून कट करून घेतलेला आहे. आता आपण यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 कांदे, पाव कप सुके खोबरे, अर्धा कप ओले खोबरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हे सर्व भाजून घेऊया. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून जाडसर वाटून घेऊ. आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम केले आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. आता यावर 2 बारीक कट केलेले कांदे घालून कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून टोमॅटो देखील चांगला परतून घेऊ. आता टोमॅटो देखील चांगला शिजला आहे. आता यामध्ये आपण आपले रोजचे घरगुती मसाले घालू. पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आता सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केले होते त्यातील 1 मोठा चमचा इतके वाटण यामध्ये घालून चांगले परतून घेऊ. राहिलेले वाटण तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीसाठी वापरू शकता. आता यामध्ये आपण कट केलेल्या शेंगा आणि बटाटा देखील एकत्र घालून चांगले मिक्स करून घेऊ. आपण शेंगा अगोदर उकडून घेतलेल्या नाहीत. आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून 1 ते 1.5 ग्लास इतके पाणी घालायचे आहे. आता यावर झाकण ठेवून याला चांगले शिजवून घेऊ. बघू शकता इथे आपली शेवग्याच्या शेंगांची चमचमीत रस्सा भाजी शिजून तयार आहे. आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून तयार आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. तर तुम्हाला या शेवग्याच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.